धावसंख्या. श्री गोरक्षनाथ चषक 2025 आपण हा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा आपण थरार पाहतोय. गेली वर्षभर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस म्हणजे आजचा दिवस उगवला आणि तदनंतर ही स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेच्या सुरुवातीलाच उद्घाटन सोहळा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे इथे उद्घाटन सोहळा पार पडला. आपल्या श्री गणेशाची आराधना केली गेली. तदनंतर श्रीफळ वाढून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. तदनंतर उद्घाटन सामना सुद्धा झाला आणि तदनंतर प्रत्येक सामना हा अटीतटीचा रोमहर्षक सामना या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. तर चालू असलेला हा सामना अंतरिखुर्द विरुद्ध न्यू मराठवाडा येरोडे या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. तर प्रथम फलंदाजी करत अंतरिखुर्द संघाने आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 8. फुलटॉचे चेंडू यावेळी खरपूस समाचार घ्यायचा होता परंतु स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला आणि इथे मात्र निर्धाव चेंडू गणला गेला. अर्थातच निर्धाव चेंडूने सांगता झाल्यानंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय कारण स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहिला आणि फलंदाजाच्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही गेला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षकाने आपलं काम चोख बजावलं. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 2 चेंडूच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळवले ते गोलंदाज विजय याला एक चांगली गोलंदाजी पाहावयास मिळते. यावेळी नक्कीच फलंदाजावरती दबाव असेल कारण सलग 3 चेंडू आपण निर्धाव पाहिलेत. या चेंडूवरती नक्कीच मोठ्या फटक्याची आतषबाजी करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाज विजय याचा कारण धावसंख्या बराच काळ रुतून बसली ती 8. या धावसंख्येवरती एक गडी मात्र तंबूत परतलाय तो सागर आणि आता मात्र दीपक आणि अरुण आपल्याला पाहावयास मिळत आहेत ते फलंदाजी करताना. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर नेटचा काही समजलेला नाही. फलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. सलग 4 चेंडू निर्धाव. मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये जर सामना जिंकायचा असेल तर धावसंख्येचा डोंगर उभा करण्याचं महत्त्वाचं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये मात्र निराशा करतात ते दोन्ही फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा भरकटलेला मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि अवांतर धावेने मात्र आता बराच काळ रुतून बसलेली धावसंख्या एका धावेने पुढे सरसावते. संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. इथेच चेंडू अडवला जातो. चेंडूची फेकी केली जाते तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येमध्ये. अर्थातच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो अंतरिखुर्द संघ. बऱ्याच कालावधीनंतर 1 धाव पूर्ण केली जाते ते विजय याच्या चेंडूवरती आणि आता मात्र विजय याचा या षटकामधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहावयास मिळेल. संघ पोहोचतोय 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या अंतरिखुर्द संघाची. येरोडे संघाचा विचार केला तर चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ नक्कीच विजय याच्या गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं राहिले आतापर्यंत. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब फेकी म्हणावी लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. पंचांना कवायत करण्याचा मानस या गोलंदाजाचा आपल्याला दिसतोय आणि इथे एका धावेने संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा पुढे होऊन हुक करण्याचा प्रयत्नच राहतोय. षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं विजय याच्या मार्फत. यानंतर होणारा सामना करुंगली विरुद्ध बोरगेवाडी. दोन्ही संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. करुंगली संघनायक आणि बोरगेवाडी संघनायक. हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी लगेचच या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आमचे मान्यवर आपल्या संघनायकांची या ठिकाणी नाणेफेकीसाठी वाट पाहत आहेत. तर आता मात्र वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे तिसरं अर्थातच हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विनोद. तर आतापर्यंत मात्र धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच या तिसऱ्या हाणामारीच्या षटकामध्ये थोडीशी
फलंदाजांना चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, जेणेकरून एक धावसंख्येचा एक मोठा टार्गेट तुम्ही उभं करू शकता. आणि यावेळी तो प्रयत्न फलंदाजाकडून होताना दिसला, परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली यष्टीरक्षक स्वतः धावत येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नेटचा जज करू शकलेला नाही. परिणामतः चेंडू मात्र जमिनीला दान केला गेला आणि परिणामतः एक धाव पूर्ण केली गेली. संघाची धावसंख्या होते ती 12. एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. विनोदच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा झेलचा कारंजा उडाला होता, परंतु नीटचा जज करू शकला नाही तो यष्टरक्षक आणि परिणामतः विनोद याच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळून गेली. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आपल्याला पाहावयास मिळत आहे स्क्रीनवरती. परिणामतः अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 13. एक गडी बाद 13 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना अर्थातच शेवटचं हाणामारीचं षटक, या इनिंगचं शेवटचं षटक. अर्थातच 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर या इनिंग मधला विनोद याच्या गोलंदाजीचा 5 चेंडूवरती मोठे घनघाती प्रहार होतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. पुन्हा एकदा खराब फेकी, वारंवार खराब फेकी आणि अवांतर धावेत भर वारंवार पडते. संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू यावेळी सुरेख फटका सजवला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, कणकणीत चौकार. या 4 धावांशी संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या पाहावयास मिळते. या खणखणीत चौकारानंतर धावसंख्या मात्र आकार घेताना दिसते. एक गडी बाद 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहावयास मिळते ती आंतरिक खुर्द संघाची. दरम्यान शेवटचं षटक चालू असताना आपल्याला पाहावयास मिळते अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील ते विनोदाचे. दरम्यान उंच मारलेला हा फटका चेंडू बराच काळ हवेमध्ये. यावेळी मात्र यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाही. चेंडू आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि दुसरा झटका बसतोय तो आंतरिक खुर्द संघाला. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना तर आता जो झेल टिपला होता तो क्षेत्ररक्षक चेतन पाटील, एक नावाजलेले यष्टीरक्षक म्हणून आपण त्यांची ख्याती सगळ्यांना माहिती असलेले हे क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक सुरेख झेल टिपला होता. या अगोदरचा झेल थोडासा जज करण्यात चुकी झाली होती, मात्र यावेळी कोणतीही चुकी न करता कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं, सॉरी फलंदाजाचं. आपला अतिरिक्त खेळाडू कायम इथे ठेवा. आंतरिक खुर्द संघाचा अतिरिक्त खेळाडू लगेचच इथे पाठवा. आपल्या फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. तर दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या. दरम्यान नवीन फलंदाज फलंदाजीसाठी तयार आणि मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. पुन्हा एकदा अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 19. यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र ऐनवेळी हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने. एक धाव निश्चित मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चेंडूची फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 धावांनिशी संघ पोहोचतो 21 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या. विनोद याचं हे षटक शेवटचं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय. अवांतर धावसंख्येने मात्र धावसंख्येत वारंवार भर घालताना दिसतोय तो विनोद. यावेळी पुन्हा एकदा स्वर मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि यावेळी पुन्हा एकदा एका धावेने संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या. दीपक आणि त्याच्यासोबत नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहावयास मिळतोय आणि संघाची धावसंख्या बाद झाली होती 22. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावसंख्या रोखण्यात यश मिळवलं होतं ते गोलंदाजांनी आणि त्यानंतर मात्र विनोद हा गोलंदाज अवांतर धावसंख्येने धावफलक हलका ठेवण्यात आंतरिक खुर्द संघाला खूप मदत केली असं म्हणावं लागेल आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचली होती 23. 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटचा चेंडू हाताळताना दिसेल तो विनोद या इनिंग मधला.
पुन्हा एकदा खराब चेंडू. वारंवार अवांतर धावसंख्येने मात्र धावसंख्येत भर घातली गेली आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर एक मर्यादित धावसंख्या मर्यादित षटकांमध्ये आबाद ठेवण्यात यश मिळवले होते ते दोन्ही गोलंदाज आर्यन आणि विजय. आणि तदनंतर विनोद मात्र एक लयलूट करताना दिसतोय. अवांतर धावसंख्येचे परिणाम तर संघाची धावसंख्या होते अंतरी खुर्द संघाची 24 अशी धावसंख्या. फुलटॉचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घ्यायचा होता परंतु नीट बॅटच्या टप्प्यामध्ये आला नव्हता तो चेंडू. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्याच्या नादात दुसरी धाव घेताना मात्र इथे धावची धुवून परतावं लागेल. ते फलंदाजाला एकच धाव गणली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी असेल ते इरवडे संघासमोर. कृपया अंतरी खुर्द आणि इरवडे दोन्ही संघाचा आम्हाला 12व्या खेळाडूची अतिरिक्त खेळाडूची गरज आहे. कृपया दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आला पाहिजे याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना करंगोली विरुद्ध बोरगेवाडी. दोन्ही संघ नायकांनी कृपया लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे. नाणेफेकीसाठी करंगोली संघनायक आणि बोरगेवाडी संघनायक दोन्ही संघनायकांनी लगेचच या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय किरवडे विरुद्ध अंतरी खुर्द संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि मर्यादित 3 षटकामध्ये 25 धावा जमा केल्यात आणि 26 धावांचा पाठलाग करावा लागेल तो किरवडे संघाला. मर्यादित 3 षटकांमध्ये म्हणजेच 18 चेंडू आणि धावा करायचे ते 26. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल आणि त्या षटकामध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागेल धावांचा पाऊस करावा लागेल तरच हा सामना तुमच्या बाजूने सामन्याचा विजय झुकू शकतो. कारण अंतरी खुर्द संघाचा विचार केला तर एक नावाजलेला संघ आणि या संघाकडे जसा फलंदाजांचा भरणा होता तसाच गोलंदाजांचा सुद्धा भरणा असेल यात काही शंका नाही. किरवडे संघाकडून सुद्धा सलामीची जोडगोळी मैदानात येतानाच इरादे स्पष्ट करून येतील की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. श्री गोरक्षनाथ चषक 2025 यानंतर होणारा सामना करंगोली विरुद्ध बोरगेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत बोरगेवाडी संघाने सांगायचा आहे. यानंतर होणारा सामना 3 षटकांचा बोरगेवाडी विरुद्ध करंगोली 2 संघादरम्यान खेळवला जाईल. बोरगेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे तरी त्यांचा नाणेफेकीचा कौल आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बोरगेवाडी संघाने लगेचच आम्हाला सहकार्य करायचं आहे. चालू असलेला आपण सामना पाहतोय न्यू मराठवाडा किरवडे विरुद्ध अंतरी खुर्द संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकामध्ये 25 धावा जमा केल्यात आणि 26 धावांचा पाठलाग करायचा आहे तो न्यू मराठवाडा किरवडे संघाला. 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी असेल ते न्यू मराठवाडा किरवडे संघासमोर. श्री गोरक्षनाथ चषक 2025 आपण थरार पाहतोय. आयोजक श्री गोरक्षनाथ स्पोर्ट शिरसटवाडी यांच्या माध्यमातून ही नावाजलेली एक नीटनेटकी स्पर्धा आपण ANP लाईव्ह या YouTube चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रसारित करत आहोत. तरी उपस्थित सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं क्रीडा प्रेमींचं त्याचप्रमाणे खेळाडूंचं आणि आमच्या ANP लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या लाईव्ह प्रेक्षकांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने मी समालोचक श्री राजेश पातळे सहर्ष स्वागत करीत आहे. किरवडे संघाकडून सलामीचे फलंदाज विजय आणि आर्यन मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर आपल्याला पाहावयास मिळतो. मर्यादित 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक सागर आपल्याला हाताळताना दिसेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावांचा पाऊस सुद्धा पाहावयास मिळेल तो किरवडे संघाच्या फलंदाजांकडून. अर्थातच
विजय आणि आर्यन यांच्याकडून, कारण धावांचा पाठलाग करायचा 26 चेंडू असतील, 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी किरवडे संघासमोर. श्री गोरक्षनाथ चषक 2025च्या या चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी इथे मात्र प्रत्येक संघ झुंज देताना दिसतोय. सकाळपासून बरेचसे संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आपण पाहिले. काही संघ जिंकले, पुढच्या फेरीत प्रवेश केला, तर काही संघ अयशस्वी ठरून या स्पर्धेतून बाहेर झाले. दरम्यानचा हा उंच उडालेला झेलचा कारंजा पहिल्याच चेंडूवरती एक झेल बाद होऊन परतावं लागेल. तो विजय याला पहिला हादरा बसतोय. तो किरवडे संघाला एक गडी बाद 0 अशी धावसंख्या, अर्थातच 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतताना दिसतोय. तो विजय हा फलंदाज आता मात्र विजयची जागा घेण्यासाठी जातोय. तो नवीन फलंदाज हा सुद्धा विजयच असेल. नक्कीच या संघामध्ये विजय 2 असतील आणि नक्कीच या सामन्याचा विजय सुद्धा खेचून आणतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल, कारण विजय या नावातच विजय आहे. परंतु आंतरिक संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा नावाजलेले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो सागर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक उडालेला कारंजा आणि त्या कारंजाचं रूपांतर झेलात झाल्यानंतर एक गडी बाद 0 अशी धावसंख्या किरवडे संघाची 26 धावांचा पाठलाग करताना. दरम्यान नवीन फलंदाज विजय मैदानात सरसावल्यानंतर सागर याचा हा पुढचा चेंडू, यावेळी उंच मारलेला हा फटका पुन्हा क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. यावेळी मात्र नीटचा चेंडूला जज करू शकला नाही, मात्र चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्येचं श्री गणेशा होतोय. विजय 4 धावांनी आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. पहिलं षटक चालू असताना दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक सूर एक झेल टिपण्याची नामी संधी होती ती क्षेत्ररक्षकाला, आणि संधी ही सोन्यासारखी असते आणि ती तुम्ही दवडलात तर मात्र त्याचा पुरेपूर फायदा समोरच्या संघाला नक्की होऊ शकतो. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. बिस्किट चहात बुडवल्यानंतर जर तुम्ही पाहत राहिलात तर बिस्किट चहाच्या कपात विरघळून जातो, आणि तसं न होण्यासाठी तुम्हाला मात्र वेळेवरती तुमची संधी तुम्हाला अंमलात आणावी लागेल. आणि यावेळी डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. एका धावनेशी संघ पोहोचतो 5 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 5 अशी धावसंख्या. आता मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल. एक झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळालेला फलंदाज नक्कीच एका जखमी वाघाप्रमाणे वावर करेल, आणि यावेळी मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. एक झेल सुटल्यानंतर एक आत्मविश्वास दुणावलेला हा फलंदाज आपण पाहतोय. तो विजय एक सुरेख झेल दिला होता, परंतु त्याचं रूपांतर मात्र झेलात झालं नाही आणि परिणामतः 4 धावा निघाल्याने अर्थातच संघ पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा उंच मारलेला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली असेल, कोणतीही चुकी करणार नाही. यावेळी मात्र सुरेख झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि दुसरा गडी बाद होतोय तो किरवडे संघाचा 9 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या पोहोचलाय 9 या संघाची. यानंतर होणारा सामना करून दिली बोरगेवाडी संघाने नाणेफेक एक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते करंगोली संघाला. तर दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय न्यू मराठबाना इरोडे विरुद्ध अंतरी खुर्दे संघाने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली होती आणि मर्यादित 3 षटकामध्ये 25 धावा जमा केल्या. त्यांनी 26 धावांचा पाठलाग करायचा आहे तो किरवडे संघाला. दरम्यान किरवडे संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या अखेरीस, अर्थातच एक चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. एक पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय तो सागर हा नामवंत गोलंदाज सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहावयास मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज याचा विनोद याचा. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी ते किरवडे संघाला.
अर्थातच 26 धावांचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या आणि मर्यादित षटकांचे सामने बोलले तर प्रत्येक चेंडू निर्धाव टाकेल यावरती गोलंदाजाचं किमया अवलंबून असते, परंतु तेवढेच फलंदाज चौकार षटकारांची आतषबाजी करण्यात माहीर असतात. या ठिकाणी चौकार षटकारांची आतषबाजी होईल का गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित ठेवण्यात यश मिळेल हे मात्र यानंतर पाहण्याजोगं असेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसऱ्या षटकात हाताळताना दिसेल तो नवीन गोलंदाज कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अमोल आपल्याला पाहावायचा मिळतोय स्क्रीनवरती. दरम्यान फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो आर्यन आणि विनोद. संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज म्हणजे 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. दरम्यान अमोल गोलंदाजी मार्कवरती तयार, फलंदाजीसाठी विनोद तयार. यावेळी मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट झालाय आणि चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. अकरा चेंडू 16 धावा असताना एक हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू आणि चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती 11 म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 15. 10 चेंडू मध्ये 15 धावा असं समीकरण. दरम्यान हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. चेंडू जातोय बॅकअपच्या दिशेने आणि मग बॅकअप वाला क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. चेंडू फेकी करतोय तोपर्यंत मात्र दुसरा धाव घेताना इथे मात्र धावचीत होऊन परतावं लागेल ते फलंदाजाला. दरम्यान संघाची धावसंख्या होते ती 12 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 3 गडी बाद धावसंख्या होते ती 12. 26 धावांचा पाठलाग करताना किरवडे संघाची. आता मात्र अमोल आणि सागर या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवण्यात आतापर्यंत यश मिळवले ते गोलंदाजांनी. यावेळी मात्र आता फलंदाज आपल्याला पाहावायचा मिळतो तो सलामीचा फलंदाज आर्यन अजून मैदानात सुरक्षित असेल आणि त्याच्यासोबत असतील ते चेतन पाटील. एक नावाजलेले खेळाडू, गुणवंत खेळाडू म्हणून त्यांची गणना पंचक्रोशीमध्ये केली जाते ते चेतन पाटील आता आपल्याला फलंदाजीसाठी जाताना मैदानात स्क्रीनवरती पाहावयास मिळत आहेत. तर स्ट्राईकला असेल तर मात्र आता आर्यन सलामीचा फलंदाज अजूनही त्याला आपलं खातं ओपन करायचं असेल. आर्यन याची एक धाव म्हणजे वैयक्तिक एक या धावसंख्येवरती आर्यन हा खेळतोय. मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल आर्यन याच्याकडून संघाला जिंकून देण्यासाठी, कारण अजूनही समीकरण 9 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. दरम्यानचा हा खराब फेकी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. आता मात्र समीकरण बदलते 9 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी किरवडे संघाला. संघाची धावसंख्या होते 13. दुसरं षटक चालू असताना अमोल याच्या मार्फत 9 चेंडू आणि 13 धावा. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र फलंदाजाकडे नीटचं उत्तर नव्हतं. यावेळी गोलंदाजाचं वर्चस्व मात्र आपल्याला पाहावयाचं मिळालं. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिर. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी ती किरवडे संघाला 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. संघाची धावसंख्या होते ती 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या. यावेळी फुलटॉचा चेंडू होता परंतु थोडासा यष्ट्यांच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच अवांतर म्हणून दंडित करतायत. अर्थातच पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि एका अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचते 14 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण.
किरवडे संघाला जिंकण्यासाठी सकाळच्या सत्रापासून प्रत्येक सामना हा आपण पाहतोय अटीतटीचा हा सामना. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव आणि यावेळी मात्र समीकरण बदलते. 7 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी. अर्थातच संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना मर्यादित 3 षटकांचा हा सामना. चेंडू शिल्लक असतील 7 धावा करायच्या त्या 12. एक अटीतटीचा रोमहर्षक सामना आपल्या भेटीसाठी येतोय आणि आता मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. ज्या फटक्याची नितांत गरज होती किरवडे संघाला तोच फटका आपल्याला पाहावयास मिळाला. आता मात्र निर्णायक षटक शिल्लक. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूमध्ये 6 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी किरवडे संघासमोर. अर्थातच अटीतटीचा हा रोमहर्षक सामना आपण पाहतोय. श्री गोरक्षनाथ चषक 2025च्या माध्यमातून सुरेख सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, सुरेख फलंदाजी पाहतोय. कधी सामना अंतरिखुर्द संघाच्या बाजूने झुकलेला तर कधी सामना किरवडे संघाच्या बाजूने झुकलेला हा सामना. आणि आता मात्र निर्णायक षटक. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी किरवडे संघाला अंतरिखुर्द संघाला 6 धावा. अंतरिखुर्द संघाचे गोलंदाज 6 धावा रोखण्यापासून यश मिळवतील का किरवडे संघाचे फलंदाज मोठे फटके मारून का एकेरी दुहेरी धाव करून 6 धावा पूर्ण करतील का, हे मात्र या स्पर्धेदरम्यान पाहण्याजोगं असेल. तर आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं अर्थातच निर्णायक षटक सांभाळण्याची जबाबदारी कर्णधाराने जी दिली तो गोलंदाज अरुण आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दिसतो. तो 6 धावांमध्ये 6 धावा रोखू शकतो का हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजावरती दबाव असेल, फलंदाजावरती दबाव असेल. श्री गोरक्षनाथ चषक 2025 मध्ये आपलं स्थान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ इथे झुंज देताना आपल्याला पाहायला दिसतात, कष्ट करताना दिसतात. आणि क्षेत्र कोणतं असो, कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. आणि दोन्ही संघ या ठिकाणी त्याच पद्धतीचे कष्ट मेहनत करताना आपल्याला दिसत आहेत. यावेळी मात्र उंच उडालेला कारंजा खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. पंच नो म्हणून चेंडू घोषित करतोय. तो चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत मात्र मला वाटतं 2 धावा पूर्ण केले जातात. 2+1 अर्थातच 3 धावा. 3 धावांनिशी संघाची धावसंख्या मात्र बदलते. आता मात्र नो चेंडू आणि 1-2 धावा म्हणजे टोटल 3 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण किरवडे संघाला. अर्थातच नोंद 5 चेंडू आणि 3 धावा जिंकण्यासाठी. 6 चेंडू 3 धावा. यावेळी मात्र उंच मारलेला हा फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळी कोणतीही चूक करणार नाही. परंतु फ्री हिटची संधी असल्यामुळे इथे मात्र धावचीत होऊन परतावं लागेल. नक्कीच हा चेंडू काउंट असेल. कदाचित पंचांनी याचा निर्णय द्यायचा आहे. तर आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू. दुसरा घेताना रनआउट झाला ना. आताची एक आहे ना, म्हणजे जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. धावचीच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच्यानंतर धावचीचा बाद झाला. त्याच्यामुळे चेंडू काउंट होतोय आणि त्याच्यानंतर धावचीत होऊन परतावं लागतंय. ते पाटील यांना अर्थातच 4था गडी बाद होतो किरवडे संघाचा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी किरवडे संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. फलंदाजीची मात्र थोडीशी एज लागते आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावते. पुन्हा एकदा झेल बाद होऊन परतावा लागेल 5व्या गड्याला. 5 गडी बाद. सुमित झेलबाद होऊन परततोय. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी पाहावयास मिळते किरवडे संघासमोर. आपण पाहतोय श्री गोरक्षनाथ चषक 2025 हा थरारक
दुपारच्या सत्रातील चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. किरवडे विरुद्ध अंत्रिखुर्द संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकामध्ये 25 धावा जमा केल्यात आणि 26 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते किरवडे संघासमोर. किरवडे संघ 26 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 24. म्हणजेच अर्थातच 2 धावांची अजून गरज असेल जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस करावं लागेल या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम वर्चस्व ठेवण्यासाठी. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहिला. फलंदाजाला नीटसा काही समजलं नाही. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अरुण. 6 चेंडूमध्ये 6 धावा द्यायच्या होत्या आणि आतापर्यंत मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित राहत आहे. फलंदाज ज्यावेळी हलक्याचा शेअर केलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू अडवला गेला. चेंडूची फेकी होते तोपर्यंत पुन्हा एकदा ओव्हर थ्रो, परंतु एका धावेवरती समाधान मानता येतं. अर्थातच 2 चेंडू आणि 1 धावा जिंकण्यासाठी गरज असेल ती किरवडे संघाला. 2 चेंडू आणि 1 धावा असा अटीतटीचा रोमहर्षक सामना आपण पाहतोय. श्री गोरक्षनाथ चषक 2025च्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, नीट स्पर्धा, वेळेचं नियोजन, वेळेचं निर्बंधन आणि प्रत्येक सामना आपल्याला अटीतटीचा रोमहर्षक पाहावयास मिळतोय. एक नावाजलेली स्पर्धा आपण म्हणू शकतो. 32 शिराळा गाव अंतर्गत, मुंबई अंतर्गत ही क्रिकेट स्पर्धा आपण भव्य दिव्य ही क्रिकेट मर्यादित षटकांचे हे सामने आपण पाहतोय आणि आता मात्र समीकरण नेऊन ठेवले 2 चेंडू आणि 1 धावा. मित्रांनो, नाव एका दिवसात होत नसतं, मात्र एके दिवशी नक्की होत असतं. तुम्हाला मात्र इतिहास घडवायचा असेल तर संघर्ष करावा लागेल आणि इथे मात्र संघर्ष पाहावयास मिळाला. चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेने. इथे मात्र किरवडे संघ विजयी होतोय आणि एक मोठा विजय प्राप्त करून पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. एक रोम